3G 4Gच्या युगात आयुष्य अगदी सोपं जरी झालं असलं तरी रिस्कीही झालंय, कारण कधीही कोणीही आपलं कुठलंही अकाउंट हॅक करू शकतं. पण डोंट वरी, तुमचं कुठलंही अकाउंट हॅक झालं तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र कधीही हॅक होणार नाही, कारण तुमचा चेहरा सतत हसरा ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज असलेल्या हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या गावकऱ्यांचं आणि त्यांच्या इनामदारांचं. त्याचबरोबर स्वागत आहे आपल्या म्युझिकच्या टायमिंगनी टिचकी एवढा पंच बॉम्ब एवढा करून टाकणाऱ्या आपल्या बहुरंगी बँडचं, अर्थात आमिर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी. आणि इथल्या मंचावरच्या पंचेसना दिल खुलास दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं देखील मनापासून स्वागत. बेधडक बिंदास सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आपल्याकडे जेव्हा जेव्हा खास पाहुणे येतात तेव्हा ते त्यांचा स्वतंत्र विनोदाचा बाज घेऊन येतात. आज आपल्याकडचे खास पाहुणे सुद्धा महाराष्ट्रातल्या 2 वेगवेगळ्या प्रांतातील विनोदाचा बाज घेऊन येणार आहेत. आपल्याकडे रत्नागिरीची 2 हास्यरत्न तर आहेतच, पण आज आपल्याकडे येणार आहे कोकणातील एक हिरा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मालवणी विनोदाचं बंपर पॅकेज दिगंबर नाईक यांचं. दिगंबर दादा, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मनापासून स्वागत. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या प्रांतात अभावनच दिसत असली तरी देखील आपल्या गोडव्यामुळे साधा सोपा विनोद सुद्धा खुसखुशीत करून टाकणारी भाषा म्हणजे खानदेशी भाषा. अशी ही गोड खानदेशी भाषा आणि या भाषेचा जायका आपल्याला देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत खानदेशी विनोद रत्न. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खानदेश रत्न श्याम सुंदर राजपूत यांचं. श्याम दादा, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. तुम्हा दोघांनाही नम्र विनंती की तुम्ही आपापल्या गावच्या इनामदारांबरोबर स्थानापन्न व्हावं. थँक्यू. मंडळी, तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसवणाऱ्या दोन्ही गावच्या विनोदवीरांच्या पोटात आज गोळा आलेला आहे, कारण या आठवड्यात होणार आहे एलिमिनेशन. चला तर मग बघूया कोण ठरणार या आठवड्याचा कॉमेडीचा जहागीरदार आणि मिरवणार हे मानाचे फेटे आणि कोणाला मिळणार निरोपाचा नारळ. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. प्रथेप्रमाणे सांगेल कॉमेडीचा हा बंदा रुपया. कोण येणार पहिला पंच वाजवाया? रेडी का मग? हास्य खुर्द. मंडळी, सेटलमेंट मग ती कोणतीही असो कटकटीचीच असते. अशीच एक सेटलमेंट आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य खुर्दचे खंदे विनोदवीर. तुमच्या समोर येत आहेत जिच्या चेहऱ्यावर असते सतत स्माइली अशी परबांची सायली आणि स्किट खुलेल ज्याच्या पंचेसमुळे सोबतीला आहे अजय कांबळे. शेवटी आज माझा इथला मुक्काम संपला. बोरिया बिस्तर घेऊन मी माझ्या घरी चाललो. इथे परत यायचं नाही. फार कमी दिवसात खूप चांगले चांगले मित्र झाले. मी चाललोय. अजय काळजी घे. मी सांगेन नाटकात वगैरे काही असेल तसं. दादा, काळजी घे. नारळ, टॉवेल. आता काय? अरे चाललोय म्हणजे इथून नाही चाललोय,
मग स्कीट मध्ये हॉस्पिटल मधला मुक्काम संपला तिथून घरी चाललोय हे घे मला नको चल सॉरी यार चल अरे मला वाटलं त्या सायलीचा पार्टनर आहेस ना तू तिच्या पार्टनर एकटं जातात ना म्हणून म्हटलं पार्टनर पण दादा तू इनामदार आहेस रे अरे माझा. तसं नाही आता हे आणलंय त्याचं काय चल ना घेऊन टाक ना चल ना यार. अरे दादा हे घे नकोय तू इनामदार आहेस माझा तूच काय नारळ देतोय बघ प्रसाद नावाचा एवढा गैरफायदा घेऊ नकोस तू हा? हे घे मला नको हे घे जा बरं आता तू बोलतोस म्हणून ठीक आहे गौऱ्या घे ना फायनली हॉस्पिटलमधून मी माझ्या घरी चाललोय एका मोठ्या अपघातात मी सापडलो होतो त्यातून वाचलोय अपघात झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो ऍडमिट झाल्यानंतर डेंग्यू झाला मला नर्सने चुकीचं औषध दिलं आणि इन्फेक्शन झालं मला पण मी शहाणा टेन्शन घ्यायचं काम नाही माझ्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची नाही ते तर आहेच पण मेडिक्लेम होता माझ्याकडे मेडिक्लेम कंपनी 1.5 लाखाचं बिल पे करते हॉस्पिटलचं ती माझी एजंट येणार होती कुठे गेली ती नमस्कार 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 सर मी आरोग्य धन संपदा कंपनीचे एजंट संपदा सर लोकांना ग ची बाधा होती तुम्हाला स ची बाधा झाली ओळखलं मी तुम्हाला ओळखलं पॉलिसी काढायच्या आधी किती त्रास देत होता तुम्ही किती मागे लागलेला सकाळ दुपार संध्याकाळ 4 फोन करायची पॉलिसी घ्या शेवटी मी पॉलिसी घेतली तेव्हा मला वाटलं होतं उगाच घेतली पॉलिसी पण आता बरं वाटतंय कारण मला 1.5 लाख देणार ना तुम्ही तुम्हाला मूर्ख बनून किती वर्ष झाली सर काय सॉरी म्हणजे आमची पॉलिसी घेऊन किती वर्ष झाली सर 2 वर्ष झाली मला तुमचं नाव सांगा अजय संपूर्ण नाव सांगा ना सर अजय अनंत कांबळे अजय अनंत कांबळे हा ओ सर वाव सर वाव कॉंग्रॅच्युलेशन सर Thank you, कॉंग्रॅच्युलेशन thank सर तुम्हाला ना सगळं क्लेम मिळणार आहे फक्त ते ऍक्सिडेंटचं क्लेम आहे ना सर ते मिळणार नाहीये अच्छा सर तेवढं हो ऍक्सिडेंटच महत्वाचं आहे त्यासाठीच ऍडमिट झालेलो मी अहो सर असं काय करताय सर तुम्हाला ना फक्त ऍक्सिडेंटचे पैसे आहेत ना तेवढेच भरावे लागतील सर बाकी सगळे पैसे आम्ही देणार आहे सर हो बाई असं काय करताय तुम्ही 1.5 लाखामधले 70,000 तेच आहेत कुठून आणू एवढे 70,000 मला का नाही मिळणार मला सर तुम्ही असं काय करता सर काय प्री एक्झिस्टिंग डिसीज सर अच्छा प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे आधी आम्ही भरणार मग तुम्ही देणार आम्हाला नाही सर आम्ही कधीच पैसे नाही देणार सर का? का काय सर आमच्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे की पॉलिसी घेण्या अगोदर जर काही प्रॉब्लेम्स असतील ना तर नंतर तुम्ही त्यावर क्लेम नाही करू शकत आणि तुमची पॉलिसी ना तुम्ही 2 वर्षापूर्वी घेतली आहे ना सर ओ एक मिनिट अपघात माझा आत्ता झालाय तो प्री एक्झिस्टिंग कसा पॉलिसी घेण्याआधी मला अपघात नावाचा कुठलाही आजार नव्हता अहो नाही सर तसं नाही पण मला सांगा तुम्हाला लागले कुठे सर हाताला हाताला टाके कुठे पडलेत सर हाताला हात इथे ना इथे पडलेत मग हात कुणाचा आहे सर माझा आहे कधीपासून आहे सर आधीपासून आहे. मग प्री एक्झिस्टिंग ना सर प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे सर हात आहे तो माझा तो प्री एक्झिस्टिंगच असणार हा अवयव आहे शरीराचा जन्मापासून असतो तो कपाशाच्या बोंडासारखा उगवत नाही बरं सर हे हाताचं वगैरे सगळं सोडून द्या मला सांगा तुमचा ऍक्सिडेंट कुठे झाला सर रस्त्यावर तो रस्ता 23 वर्ष जुना आहे सर म्हणजे तो केवढा प्री एक्झिस्टिंग आहे सर मी काय करू त्याचं आता मला सांगा तुम्ही जे रस्त्यावरून जात होतात तेव्हा तुमची बाईक तुमची जीप स्लीप होते तुमची बाईक स्लीप झाली की हो, हो. नाही कुठे झाली खड्डा होता खड्ड्यात झाली तो खड्डा गेली 9 वर्ष प्री एक्झिस्टिंग आहे सर म्हणजे केवढ्या गोष्टी आहेत बघा म्हणून तुमचा क्लेम पास नाही होऊ शकत सर सॉरी सर म्हणजे मला हे ऍक्सिडेंटचे 70,000 नाही मिळणार आहेत नाही सर अरे बरं एक काम करा मग उरलेले 80,000 मिळतील ना मला हो सर मिळणार आरोग्य धन संपदा सर तुम्हाला सगळे तुमचे पैसे सगळे मिळवून देणार सर हा हे बघा आता कसं आहे मला सांगा तुम्हाला डेंग्यू झाला होता ना डेंग्यू झाला होता मला तो डेंग्यू तुम्हाला डेंग्यूचा डास चावल्यामुळे झाला ना सर हो तर सॉरी सर तुम्हाला 50,000 सुद्धा नाही मिळणार सर नाही मिळणार काय बोलताय हे बघा आता पुन्हा तुटलं तर काही नाही
हाणणार सर परत. नाही हाणणार. तोडेन मी, तोडेन. हे बघा, डेंग्यू प्री एक्झिस्टिंग नव्हता मला, कळलं का? आणि तो डेंग्यूचा डास पण प्री एक्झिस्टिंग नव्हता. हे बघा, मी वाचलंय हं. डासाचं आयुष्य 10-12 दिवसांचं असतं आणि पॉलिसी माझ्याकडे 2 वर्षापासून आहे. हे नाही चालणार. नाही सर, प्री एक्झिस्टिंग डिसीज मुळे हा क्लेम रिजेक्ट नाही होते. मग? तर बेजबाबदारपणा म्हणजे इररिस्पॉन्सिबिलिटी मुळे हा रिजेक्ट होतोय सर. अगं, तो डास आहे, मच्छर आहे, त्याचं काय एवढं? तसंही आपल्याला लहानपणापासून शिकवलंय सर, राग, लोभ, माया, मद, मच्छर याच्यापासून लांब राहावं सर. मच्छर मच्छर आहे ते, मच्छर आहे ते. पॉलिसीचं जाऊ दे, संस्कार विसरू नका. सॉरी सर. तुम्ही जा इथून. असं कसं? जा इथून. मला कळलं, तुम्ही जा. असं नका बोलू सर, आम्ही सगळं कस्टमर साठी करतो, फक्त कस्टमर साठी. त्यांना सगळे पैसे मिळण्याची इच्छा असते आमची सर. हे बघा सर, कायमच आम्ही असा प्रयत्न करतो की आमच्या कस्टमर्सना सगळे पैसे मिळावेत. कधी ते प्रोसिजर पूर्ण करू शकत नाहीत, मग त्यांना पैसे नाही मिळत. नेहमीच असे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे हे लागतात. बघा, ते सगळं जाऊ दे. मला इन्फेक्शनचे 30,000 पाहिजेत, त्यात माझी काही चूक नाही. मिळणार सर, देणार. हे बघा तुमचा 30,000चा चेक सर. नशीब एवढे तरी मिळाले. हा सर, हा रिजेक्ट करण्याचा काही आमच्याकडे चान्सेस नव्हता सर. बरोबर आहे, यात माझी चूक नाहीये, नर्सची चूक आहे. बरोबर ना? चुकीच्या औषधामुळे इन्फेक्शन होणं नॅचरल आहे. नॅचरल ना सर. मग? द्या. काय सर तुम्ही काय म्हणालात आता? ते नर्सच्या चुकीमुळे झालं. नाही त्यानंतरच सर. ते चुकीच्या औषधामुळे इन्फेक्शन होणं नॅचरल आहे. तर नॅचरल गोष्टींमुळे जे आजार होतात ना, ते आमच्या पॉलिसीमध्ये नाहीये सर. त्याच्यामुळे हे पैसे नाही मिळू शकत सर. मला सॉरी. नॅचरल ते मी असं बोलण्याची पद्धत आहे ना, नॅचरली बाबा, तसं बोलत ते चुकून झालं ते. पण चुकीला पॉलिसी नाही सर. चुकीला पॉलिसी नाही. ह्या सगळ्या कंपनीज ना अशाच असतात सर. आधी मागे लागतात, मग चल हॅट असं करून टाकतात सर. म्हणून यांच्यावरती कधी लक्ष नाही द्यायचं. अगं, तू मागे लागलीस म्हणून पॉलिसी घेतली ना. मी आलेलो का तुझ्या घरी? मला पॉलिसी द्या. आलेलो का? नाही सर. सॉरी सर. पण कसं आहे सर, हा सगळा जो घोटाळा झालाय ना, तो सगळ्या ह्या टाईपच्या पॉलिसीमुळे झालाय. आता तुम्ही नॉर्मल टाईपची जर पॉलिसी घेतली असते ना, तर हे डेंग्यू, मलेरिया, हे असं प्लॅस्टर बिस्टर सगळं कव्हर झालं असतं. पण तुम्ही काय घेतलं? सुपर डिलक्स पॉलिसी घेतली ना सर तुम्ही. हा, मग त्याच्या अंडर हे सगळे रोग नाही आहेत, मोठे रोग येतात. म्हणजे उद्या तुम्हाला एड्स झाला, कॅन्सर झाला, ब्रेन ट्यूमर वगैरे झाला ना, तर आम्ही कव्हर करणार सर. तुम्ही एक ना काम करा, आमच्याकडे ना 3री पॉलिसी आहे, मस्त आहे सर. छोटे रोग मोठे रोग सगळे कव्हर होतात. मेगा सुपर पॉलिसी आहे सर. मी तुम्हाला ना सांगते सगळं, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देते, व्हॉट्सअप करेन मी तुम्हाला. बाई, तुझ्या पॉलिसीचे पैसे मिळण्यासाठी मला एड्स लावून घेऊ? हा, कॅन्सर झाला पाहिजे मला? तू वेडी आहेस का? चाल, नको तुझे पैसे. चाल सर. तुझा जीव घेणार आहे मी आता. सुपर्ब झाला परफॉर्मन्स. सुंदर, खूप सुंदर. म्हणजे सायली सगळीकडे जिथे तिथे येईल तिथे बोलणं खूप किती अवघड आहे. जोरदार टाळ्या सायलीसाठी. जाणून घेऊया सरपंचांचं मत. सायली आणि अजय, मस्त झाला परफॉर्मन्स. अजय, तुझी शेवटाकडे जी एनर्जी लागली होती ती फारच कमाल होती. असा अनुभव मी घेतलाय, सतत फोन येणे, म्हणजे आमची पॉलिसी घ्या. म्हणजे माणूस कधीतरी असं होतं की पॉलिसी न बघता कंटाळून हो म्हणतो, आणि त्याच्यानंतर त्या पॉलिसीमध्ये खरंच काय आहे हे कळत. हे माझ्याबरोबर झालंय. माझ्या 2 पॉलिसीज लॅप्स झाल्यात. सो ते चित्र तुम्ही खूपच छान उभं केलं. ऑल द बेस्ट. सो स्वीट. प्रसाद. अजय, सायली, अजून परफॉर्मन्स जर चांगला जर तू गेला तर तुम्ही कॅन्सलनंतर साधारण या स्पीडने ते इन्शुरन्सवाले बोलतात. म्हणजे इन्शुरन्स डॉक्युमेंट केअरफुल वगैरे या स्पीडने ते बोलतात. त्यामुळे ते कळतच नाही मुळे ते काय बोलतात. मग त्याच्यावर कोणीतरी काहीतरी केस केल्यामुळे नंतर ते इन्शुरन्स इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड युअर डॉक्युमेंट्स केअरफुल, या स्पीडला आले. त्याचा कंटाळा यायला लागला. पण पॉलिसीच्या निमित्ताने मला आज एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली, जी मला तुमच्या सगळ्यांसोबत खूप शेअर करायची वाटते. की
ज्या गोष्टी डॅमेज होण्याची भीती असते आपल्याला त्या गोष्टींची आपण पॉलिसी काढतो. तर या न्यायाने समीर तू केसांची पॉलिसी प्रसाद टॅलेंटचं तू करूनच ठेव. इन ऑल परफॉर्मन्स चांगला होता. थँक्यू. आणि आता जाणून घेऊया गुण. सई 8.5 गुण. प्रसाद 9 गुण. सुपर. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी, प्रत्येकच ऍक्टरला आपल्या आयुष्यात फॅन मोमेंट यावी असं वाटत असतं. प्रसाद खांडेकरच्या आयुष्यात ती फॅन मोमेंट आली आहे. बघूया तो ती किती एन्जॉय करतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अवयवांची गिचमिडी झालेली असताना देखील प्रत्येक विनोद सुटा करून खणखणीत वाजवणारे प्रसाद खांडेकर. आणि इतके सगळे कॅरेक्टर्स करून आपण नेमके कसे आहोत याचा विसर पडलेल्या नम्रता संभेराव यांचं, अर्थात हास्य खुर्दच्या इनामदारांचं. हाय प्रसाद दा. हाय. हाय सई. ऍक्च्युली मी इथे एका वेब सिरीजचं शूट करायला आलोय. हो. विक्रमादित्य मोटवानी त्यांनी मध्ये एक वेब सिरीज केली होती, खूप गाजली ती. आणि त्यात माझी छोटी भूमिका होती. म्हणजे छोटी म्हणजे साधारणतः 5 सीन होते विथ डायलॉग. म्हणजे आज पहिलाच दिवस आणि संपूर्ण सीन माझ्या एकट्यावर शूट होणार आहे. जरा नर्वसनेस आलाय. लाईन्सच पाठ होत नाहीत. मी कुठे बोलत बसलो, लाईन्स पाठ करू दे मला बाबा. झालं संपलं सगळं. माझा तुझ्या आयुष्यात काही उपयोग नाही आहे हे कळलंय मला. आजपासून आपले रस्ते वेगळे आहेत. मी ज्या रस्त्यावर जाणार आहे तिथे एकदम शुकशुक. काय चाललंय तुमचं? गप्पा बसा ना. काय चाललंय? इकडे शूटिंग चाललंय का? हो, शूटिंग चाललंय. आजपासून माझ्या ऐका रस्त्यावर ना, कोण आहे हिरो? कोण आहे? सलमान आहे? आजपासून कोण? ज्या रस्त्यावर- शाहरुख आहे? कोण आहे? सांग ना, हिरो कोण आहे? आजपासून माझ्या ऐक, हिरो कोण आहे? सांग ना. समीर चौगले. ज्युनियर आर्टिस्ट बद्दल नाही विचारत मी. ज्युनियर आर्टिस्ट ना हिरो पाहिजे. हिरो तर करा अजून स्वतःवरचा विनोद करा. ज्युनियर आर्टिस्ट. कोण आहे हिरो? हिरो कोण आहे? हिरो ऍक्च्युली मी स्वतः आहे. अच्छा, म्हणजे सिक्रेट फिल्मचं शूटिंग चालू आहे. व्हॉट डू यू मीन सिगरेटची फिल्म? आता वलकीचं नाही चेहरा म्हणल्यावर मग एक सेकंड. मी गेटअप मध्ये म्हणून तुम्हाला ओळखता येत नाही, कळलं? एक सेकंड थांबा. काय काय तिखट लागलंय? काय उचलून घेऊ का? अरे तुम्ही फॅन आहे माझे. नाही हो, उलट असेल ते. तुम्ही माझे फॅन. हा, इट्स महाराष्ट्राचे हास्य जत्रा मधले आहेत ना तुम्ही. काय असलं तुम्ही. हो, इट्स करा तुम्ही. काय करताय तुम्ही? कौरव जबरा फॅन आहे मी तुमचं, माहितीये. Thank you. मला तुम्ही लय आवडताय. Thank you. काय तुम्ही मिनी फॅन जबरदस्त. नाव काय आहे तुमचं? सांगा नाव काय आहे तुमचं? अहो, तुम्ही मला ते विसरायला फॅन आहात ना? ते विसरायला होतं, आठवत नाही. काय माझं नाव काय आहे? काय? हा, आठवलं. वनिता कराड. वनिता कराड. मायसेल्फ प्रसाद खांडेकर. माहिती आहे मला. मी जॉक मारला तर जाम भारी वाटलं. Yes.
नाही ऍक्च्युली मी तुझ्या ये आयुष्यात ये ये, वनी ऐक ये. ह्यो तो हाय इकडे जो हास्य जत्रेमधला तो नाही का तो नम्रता संभेराव सोबत असतो तो जार्या. फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेवा तुम्ही एक मिनिट फोन ठेवा. नम्रता संभेराव सोबतचा जाड्या म्हणजे जार्या ते माझं नाव आहे मी सांगितलं ना तुम्हाला प्रसाद. प्रेमाने बोलतो जार्या कसं लक्षात ठेवायला सोपं जातं ना म्हणून आमचं प्रेम आहे तुमच्यावर फॅन. काय आहे, आम्ही कोणावर नाव ठेवणार आहे? तुम्ही नका नाव ठेवू. नाव माझं लहानपणी ठेवलंय प्रसाद. तुम्ही फक्त नाव घ्या कळलं. नाव घ्या. मावरा घ्यायला पालत्या घातल्या अख्ख्या खऱ्या. मावरा घ्यायला पालत्या घातल्या अख्ख्या खऱ्या. न शूटिंग बघायला आयला तर समोर दिसला नम्रता सोबतचा जार्या. अरे एवढं नाव द्या बोलले तुम्ही. मी छानच नाही सर. नाव घ्या म्हणजे माझं नाव घ्या. तुम्ही नावात पण जाण्याच बोलताय. बाई एक मिनिट मला काम करू द्या. माझं शूटिंग चालू आहे इथे. मला डायलॉग पाठ करायचं. जोक मारलं मी बी. तुम्ही आम्हाला कवरा हसवता. हा आम्ही थोडं हसवलं तर काय. हा ऐका ना ओ सर फोटो झाला. ठीक आहे एक मिनिट. या. हा ये कॅमेरा काढ ये. हा अच्छा मी काढतो. ओके फाईन. ओके फाईन. हा लाईट बरा दिसतो. इथं काढतं मी निवतो बरा तुम्ही. बाई काय चाललंय. फोटो काढ ना. या ना जवळ. अहो इकडनं काढ ना. अख्खा कॉस्ट्युम दिसलं पाहिजे आज. मग लय भारी काढ ना. आणि टच स्क्रीन इथं कुठं पण टच केलं ना तर मग फोटो निघतं. म्हणजे मी तुमचा फोटो काढू. मग ते दाखवायला पाहिजे ना. मी प्रसाद खांडेकरने माझं फोटो काढलं शूटिंग चालू. मी तुमचा इथे फोटो काढायला आलो नाही. कळलं. हे घ्या. तुम्हाला माझ्यासोबत काढायचं असेल तर काढा नाही तर नका काढू. ओके माझ्यासोबत काढायचं असेल तर मी काढतो. किती जबरदस्ती आहे. जबरदस्ती कोण करतंय? मी नाही जबरदस्ती करत. हा? मी नाही जबरदस्ती करत आहे इथे. प्लीज तुम्ही नका काढू फोटो. तुम्ही निघा प्लीज. मला डायलॉग पाठ करू द्या प्लीज. तुम्हीच तर बोलले. अरे मी कधी बोललो. मी नाही बोललो. काय बोलले तुम्ही. मी नाही काढतं मी. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही फॅन आहात म्हणून मी तुम्हाला टॅकल ठीक आहे, करतोय प्लीज. ते केस नीट करा. काय मॅडम काय करताय हा तुम्ही? इकडे प्लीज. ते नीट असू द्या ना. मला असाच भांग आवडतो. असू द्या प्लीज. तुम्ही हे बघा मी असंच माझी कंटिन्युटी इथे प्लीज. हा मॅडम प्लीज. ते दाखवायचं कोण हा असंच काढा. कारण असंच काढणार मी. काढायचा फोटो काढा. दाखवायचं मग हे काढा. तुम्ही चिरू नका. तुम्ही नाही काढ. मी नाही असणार आहे. पाहिजे तर असा फोटो घ्या. कोलीवर गौरव मोरे कसला वाईट ऍक्टर रे. मॅडम मॅडम हे का तुम्ही असे फसवून फोटो घेऊ शकत नाही. फसवलंय तुम्ही. जाऊ दे ना सर. का नाही आवरत झालत कोणावर. गौरव मोरेवर. असते एखाद्या मध्ये टॅलेंटर पोरग आहे. तुम्ही तुमचं टॅलेंट आरवा ना त्याच्यावर कुठं झालं. मी माहिती गौरव मोरेवर जळतो. मला माहिती आहे. काय संबंध. आतल्या गोष्टी माहित आहे मला. फक्त एक मिनिट. तो पहिल्यापासून माझ्यावर जळतोय. मॅडम हे बघा तुम्ही प्लीज. मला उगाच दुसरीकडे जातो आहे ट्रॅक. तुमचा झालाय फोटो काढून. प्लीज तुम्ही जा. मला पाठांतर करायचं. माझा सीन आहे आता. प्लीज तुम्ही प्लीज. सगळं पाठांतर करून बोलता. डायरेक्ट डायलॉग नाही मारत असे 1 to 1. नाही तसं नाही होत ते. पाठांतर मॅडम प्लीज. तुमचं कमालीचं काम. मी काम करते. मी इकडे साईडला उभं राहून बघतो. नको मॅडम तुम्ही निघा. मला डायलॉग बघू द्या ना मला इकडे आले शूटिंगला. तर मॅडम मी प्लीज. नाही डिस्टर्ब करत. मॅडम प्लीज डिस्टर्ब करू नका. माझा सीन चालू करत होणार आहे नाही, ना. करत हा प्लीज शांत उभं राहा. ठीक आहे ठीक आहे झालं सगळं. काय करताय. ते हसण्यासारखं नव्हतं ना. मग म्हणलं ते टोईंग थोडस
ते पंच मिळतो ना मग फुटतात सगळे लोक त्या बघतो आम्ही त्यांचं काय आलं नाही की तुम्ही टोईंग करता हसतो आम्ही तुम्ही इथे का आता टॉईंग करताय? हसण्यासारखं आपल्याला काय हास्य जत्रेत फक्त हसवायचंच आहे ना. अहो पण हे जत्रेचं शूटिंग नाही चालू आहे, वेब सिरीजचं शूटिंग चाललंय. काय वेब सिरीजचं? हा काय? वेब सिरीज? हा मग तुम्ही असं करू नका सर. काय? अरे आता कुठं तुम्ही टीव्हीवर दिसता सर, लगेच तुम्ही मोबाईलवर उतरला. बघा खरं तर सर तुम्ही आता कुठं मोठ्या पडद्यावर झलकायला पाहिजे. तुम्ही हळूहळू लहान पडद्यावर दिसतात. असं करू नका, या स्पीडने पुढच्या वर्षी घड्याळांमध्ये दिसाल. बघा तसं नाहीये. ऍक्च्युली वेब सिरीजचा ऑडियन्स हा इंटरनॅशनल असतो. अहो पण ते नंतर आधी गावकऱ्यांना तर नीट ओळखू द्या तुम्हाला. असं नका करू सर, ऐका मांजर, नाही तर हळूहळू ना तुम्ही रस्त्यावर दिसाल बायोस्कोप मध्ये. नका करू. मी तुमच्यासाठी खायला आणलं. नाही मला काही नकोय. तुम्ही नाही. मॅडम आमच्या सेटवर जेवण असतं, प्लीज तुम्ही जा. मला पाठांतर करू दे. मला काही नकोय, प्लीज जा. बरं वाटेल खा. नाही काही नको, प्लीज जा तुम्ही. मला राग आहे. नाही मला राग ते असू दे. नाही ठीक आहे, मी नाही राहू दे. पण नाही असं नाही, मला आता माझं मन खात राहील. नाही मी तुम्हाला एक कालवण मॅडम प्लीज तुम्ही जा. मला नको. माशाचं कालवण बनवलं. मॅडम, अहो माझ्या हाताने बनवलं. ऐका नाही, मला तुम्हाला खावं मला लागेल. नकोय मॅडम. अगं हे टवळे, माझा सीन चालू होणार आहे. कॉस्ट्युम खराब केलं त्यांचं. मी आता काय सांगू? मला पुसावं लागेल. हे पकडा. मी काय काय होत ऐका, माझं चुकलं ते. मला वाईट वाटलं. तुम्ही हे प्रोडक्शनचे कॉस्ट्युम आहे तो. माझा सीन आहे. थांबा मॅडम मी काय मला आता काय करू मी? मॅडम पायाखाली काय आलो? चष्मा तुटला. माझा तुम्हाला पकडायला दिला ना चष्मा. मला दिसत नाही. ऐका मी नाही का बोलता, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचं छान होणार सगळं. नाही मी काम करतो, माझ्या आजीचा चष्मा घेऊन येतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. थांबा. नाही थांबा, आले मी. आजीचा चष्मा घेऊन आले. थांबा एक मिनिट. Hello. Yeah. Sir will be there within 5 minutes. Yeah. Okay. Yes. Hello, sir. Sir. बोल ना. Sir, your shot is ready, sir. Sir, please come, sir. Please come. मी Sir, what happened with your costume, sir? Yeah. वो फॅन माशा का कालवण सांड्या. अरे प्रसाद खांड्या. ऐसा कैसा सांड्या? ऐका ना तुम्ही सरांना सांगू नका, मी करतो काहीतरी. ऐका ना. No. I want to say something with my director, यार. ऐका ना. Yeah. मोटे गोटवामी. अहो तुम्ही मोटवानीचे असिस्टंट आहात ना? सर पर ये देखने के बाद मैं कंफ्यूज हो गया ना. Who's my sir? मोटे गोटवामी या मोटवानी? No. ऐका ना. Hello sir, I will come. Yeah. काढून टाकतील. ऐका ना. ऐका ना. वा अप्रतिम, अफलातून. म्हणजे मी पामरानं तुमच्याविषयी काय बोलावं, पण ते जे होतं ना की तुम्ही माझे फॅन आहात ते मी खूप वेळा ऐकलंय. ते इतकं रिलेट झालं, क्या बात आहे. जाणून घेऊया सरपंचांचं काय मत आहे. प्रसाद कमाल, म्हणजे लाजवाब. नम्रता काय बेरिंग होतं तुझं. अफलातून, आउटस्टँडिंग. आणि इतका गोडवा त्या भाषेचा, तो लहजा इतका परफेक्ट सांभाळून, आणि त्याच्यात तुझा डान्स काय आणि ते सगळं सांडलंस काय तू काय, म्हणजे कहर कमाल केलीस तू प्रसाद. मला फार आवडली कॉन्सेप्ट. आणि कारण हे आपण सगळ्यांनी अनेकदा अनुभवल्यापेक्षा भोगलं आहे असंच म्हणूया. कारण जोपर्यंत फॅन्सना त्यांच्या लिमिट्स
कळत असतात तोपर्यंत तो अनुभव असतो. जेव्हा ते लिमिट्स क्रॉस करतात तेव्हा ते भोगणं असतं. त्यामुळे आपण अनेकदा ते भोगलेलं आहे. पण असे जर गोड फॅन्स असतील तर तो त्रास कधी कधी खूप हवासा वाटतो. आणि त्यातला गोडवा तू अत्यंत परफेक्टली मांडलास नम्रता. तुमच्या दोघांसाठी खूप टाळ. सई. मला माझ्या शैलीत दाद द्यायची आहे. माझ्या शैलीत आणि उठल्यानंतर प्रसादचा चेहरा फुलला होता. फक्त शिट्टी मारून की बसल्यानंतर मग परत तो नॉर्मल झाला. तुम्ही इनामदार आहात. तुम्हाला म्हणजे काय बोलू आम्ही. प्रत्येक वेळेला तुम्ही येता आणि एक आठवणीत राहील असं काहीतरी देऊन जाता. आजचं तर विशेष होतं कारण एक एक डायलॉग एक एक लाईन सगळी रिलेट झाली. खूप असे महाभाग भेटलेले आहेत. नमा क्या बात आहे यार. तू वेडी आहेस नमा. मस्त खूपच सुंदर. तुम्ही दोघे आणि तुमची केमिस्ट्री पण तुफान आहे. म्हणजे मला असं वाटतं की एकमेकांकडे पाठ करून जरी तुम्हाला उभं केलं तरी तुम्ही स्किट करू शकता. एवढी तुमची केमिस्ट्री धमाल आहे आणि त्याची म्हणजे प्रत्येक स्किटला त्याची प्रचिती आम्हाला येते. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता आपल्या समोर रंगणार आहे एक ऑडिशन. सिनेमाची नाही बरं का, नाटकाची. बघूया कोण कुठल्या नाटकासाठी ऑडिशन देत आहे. आता आपल्या समोर येत आहेत बॅकफूटवर बॅटिंग करता करता सुमडीत 25ची सेंचुरी करण्यात तरबेज असलेला प्रथमेश शिवलकर आणि ॲज अ फॅन असं म्हणत म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपला फॅन बनवणारा श्रमेश बेटकर आणि त्यांच्यासोबत अस्सल मालवणी मसाला घेऊन येत आहेत आजचे आपले खास पाहुणे दिगंबर नाईक. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मंडळी येवा, मंच तुमचाच असा. नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार. ह्या तात्या हळदणकराचो तुमका सगळ्यांका साष्टांग दंडवत. आमच्या कोकणच्या परंपरेप्रमाणे नारळ ठेवून गाराणा घालूची परंपरा. मी हो नारळ ठेवतोय आणि गाराणा घालतोय. सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका पुढच्या सीझनला काम नाही. बघा तुम्ही तुमचा ठरवा काय. बघा नारळ ठेवताय. जय देव महाराजा. 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. माका मुंबईच्या फार मोठ्या प्रोफेशनल नाटकात काम मिळाला महाराजा. आता होय जो आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू करतलो त्याका आमच्यासाठी 3rd क्लास ही डिग्री देण्याची प्रसादोकांका बुद्धी दी महाराजा. आणि ताजा काय जुजबी आता फक्त आमकाच दिवची या भाईक पण बुद्धी दी महाराजा. जर समजा कोण उभवलं तर आडवं कर, आडवलं तर उभं कर. वाड्याची साल पिंपळक पिंपळाची साल वाडक लाव. त्याचे दात त्याच्या घासात घाल रे महाराजा. अंधार मिळायचा आणि 12 5चं गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांका सुखी ठे आणि आमच्या हास्य जत्रेचो जास्तीत जास्त TRP येऊन दे रे महाराजा. चला नारळ ठेवलेला गाराणा झालेला. आता माझ्या राशीक ना 2 राहू केतू लागलेले आहेत. एक बाबा आणि दुसरो तातलो. तो येऊच्या आधी ताबडतोब मुंबईत जात आहे आणि मुंबईची गाडी पकडतोय शिरापाड्याने. मी इलई कालांचो काल किंमत वाढलेली चना डाळ, आंब्याचो साल आणि 1 नंबर माल तातल्या दुर्योधनाच्या गावात. मांडी फाटली की काय तात्यानो चुरचुरला. काय झाला. फुटकुली फुटलीशी वाटता. तारवांदे आशीर्वाद दिवा. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचो आशीर्वाद. आणि तुझी 4 पोराटोरा आहेत ना त्यांना आशीर्वाद. तात्यानू पोराटारा नंतर आधी लगीन नाटकाचा मग माझा. अरे माया एवढं मोठं झालंस नाटकाचं लग्न लावणार तू कोण. तात्यानू तसं ना माका तुमच्या नाटकात काम करूचा हा. दुसरं कोणतरी तडमडण्या आधी. टेन्शन घेऊ नको. आपल्याकडे 2 तिकटात ना. 2 जण जाऊया ना मुंबईत. त्या काय चालेल चालेल तात्यानू. असं बोला नको रे. काळजा घरो पडता. एंट्री कशी वाटली. जबरदस्त.
अरे मेल्या ढोल पथकासारखी एंट्री घेतलास पण तुझ्या ढोलाचा फान आधीच फाटला आता काय बोलायचं सांग. नाही तर काय मेलो पाहुण्यात. ए देवा काय काय तिथे रणांगणावर शबास. त्या कर्णाच्या रथाचा चाक चिखलात रुतलेला असताना हा 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 तो अर्जुन धनुष्याची दोरी ताणताना वा वा माझ्यासारखो मर्दगडी असतो. सरळ उभं राव. माझ्यासारखो मर्दगडी असतो. जास्त सरळ हो नको पाठीतून मोडशील. माझ्यासारखो मर्दगडी असतो हा, हा. तर अख्खो रथ पाठीवर घेतला असतं. काय पण मेल्याचा डेरिंग अख्खो रथ पाठीवर घेतलं असतं. अरे मेल्या घरचो एमटी सिलेंडर उचलताना तुझ्या छातीचो भातो फुटता. डायरेक्ट रथाच्या गोष्टी कसे काय करतो मग. इलास नाही तो बाबा या स्किट मध्ये नाव बदलू नको. का त्यानू काय? एका सांगून ठेवा काय तर? मी एका रणांगणात आव्हान देतलोय. तू मका आव्हान देच. आईच्या गावात दुसरी पण फुटली. अरे मेल्या मांडी बदल ना. तात्यानो तू मका आव्हान देच. नाही तुका बडवलंय ना तर सांग. ए गुरगुरतो बघा मेला बायको. मेल्यानु भांडा नको रे. माझ्याकडे 2 तिकटात की नाही 2 तिकटात. एक माझा कन्फर्म हा. दुसऱ्या तिकटार तुम्ही कोण येताला ते तुम्ही ठरवा ना. तात्यानू काय आहे? मका घेवा. अमीर डायरेक्ट ऑफरच दिल्यान रे. तात्यानो त्याचा रवान दे. त्याचा रवान मारा दे. देता मारा द्या. मी सगळं हडलंय. काय काय हडलं सांग माका. गदा हा सुदर्शन हो बाण हा धनुष्क. बघूया. अरे मेल्या धनुष्याक चड्ड्याची नाडी बांधलं. वय तात्यानो. मग चड्डी कशाने बांधलास. तात्यानो हा. आज फक्त धोता. हे का म्हणतात नट. सगळं मोकळो ढाकळो परफॉर्मन्स करूचा ते का. शबाज शबाज बघ हो खरो नट ह्यांनी सगळं हाडल्यान. तू काय हाडलं सांग माका. तात्यानू काय? मी पण हाडलं. काय हाडलं. हो एक्सप्रेशन घेऊन येलो. बरा बरा बरा. तसा नाही तात्यानू हो कसा? मी बांगड्याच्या कालवनाचा डबो हाडलंय. औशी खवरान डायरेक्ट काळजात हात घातलास ना. वा वा वा. तात्यानो काय काय त्यानं नुसतं तुमच्या काळजात हात घातल्यान. मग मी तुमका काळजात गोष्ट ठेवण्यासारखी आणले. म्हणजे आतमध्ये कप्प्यात काय आणलंस दाखव बघूया. यो बघा यो बघा. यो वा, वा. बघा. मागल्या टायमाला बाईन खुश होऊन मका दिल्या. म्हणजे मागच्या टायमात बाईन तुका ह्या पारितोषिक दिलं. उमेदवारीतच तुका ह्या प्राईज त्यांनी दिल्या. म्हणजे आमची 22 वर्ष फुकट गेली ना. असले असले. तात्यानू काय याची सेंचुरी होता होता हुकली. कशी काय. त्याचा काय झाला गेल्या टायमाक ह्याचो प्रोग्राम बघून थैसून बाई हैसर इली. सेम चालता ना सही सारखं. वा वा वा. तर थैसून बाई हैसर जुजबी देण्यात इली. हा, हा. हैसर आलो समजला. काय? हैसर सगळे खास खलगे होत. स्वच्छ जागा एकच खयची? चष्मो म्हणान चष्म्यावर जुजबी येला. त्याच्या माराने आमच्या कपाळावर काही चान्स असा तर सांगा ना. तात्यानू काय त्याचा राहू दे. बरोबर दे. मका तुमच्या नाटकात काम करूचा. हा, हा. म्हणून आता मी तुमच्या समोर सादर करताय काय ता? गदाधारी हा. अंगात 12 हत्तींचा बल असलेला भीम. काय डेअरिंग करू नको. 12 हत्ती मेल्या फूक मारलंय तर विजात तुझी बत्ती. तात्यानू मिया भीम बनू. अरे मेल्या ह्या माझा धोतरा होडियाच्या शिडासारख्या वरती काय करत. तात्यानू काय? मग मी या विदूर बनतय हा. माका गाणं गाव घेता. तुका गाणं गाव घेता. प्रसाद ओकच्या समोर डेअरिंग करतस. अरे मेल्यानं तुमका नारळ आणि टॉवेल घेऊन जावचा त्या का मी तरी काय करू. मारा काय करू जाता का. विदुराची झलक दाखवताना ह्या गवळणीतला गाणं कसं काय म्हणतात तू. तात्यानू काय? गेल्या टायमाक शिमग्याक गवळण केलंय ना. गेल्या वर्षी गवळण केल्या ना अजून अंगात मुरलेली. हा तात्यानू हा. मी अर्जुन होताले. हा, हो, हो, सगळे बघूया. डायलॉग पाठा. हो बोला ना दाखव बघूया. हा हे धृतराष्ट्र शबास. मी अर्जुन तुका आव्हान देत आहे. हा. तुझ्या पोराक दुर्योधनाक बाहेर पाठव. हा. त्याच्याशी 2 हात करूक चहा. शबास. आणि जर तो घाबरत असात हा. तर कर्णक आणि दुःशासनाक बाहेर पाठव. औशिकावर मस्करी केले पण सगळे डायलॉग बरोबर बोललो. वा 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 वा. तात्यानू काय? फॉरेनला जाऊचं लागलं तर इंग्लिश मध्ये पण डायलॉग तयार होत. अरे मेले आधी कोकणात मिळाले मग फॉरेनला जाऊया ना. पण तात्यानू ऐन टायमाला जाऊक लागला मग. हा दूरदृष्टी आहेची. हा. मग तू काय इंग्रजी येता. येता. मग बोला ना काही डायलॉग बघूया. हे वॉशिंग नेशन काय ता
वॉशिंग नेशन धृतराष्ट्र. हे वॉशिंग नेशन, आय ओल्ड चॅलेंज युअर बेबी. Send your fog come money. He not coming. Send ear and second government. औशीचा घो तुझ्या ह्याच्यात मेल्या कौरव खेळ कसला औशीच्या घोचा इंग्रजी बोलतं. तात्यानू काय? सगळे कौरवच आहोत. होय कौरवात धृतराष्ट्र, हा. वॉशिंग नेशन, तुझ्या बापाशीचो धृतराष्ट्र ता धृतराष्ट्र असा तास्ता, असं नाही जाऊन दे चल. इयर, हा. कर्ण, हा बरोबर बरोबर दुःशासन अरे बरोबर म्हणजे सेकंड गव्हर्नमेंट. हा 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 धूर यो धन, हा फॉग कम मनी. हा अरे पण मध्येच ओ म्हणून किती वरडलं. तात्यानं तो बोंबललं ना. मग? ता अर्जुन म्हणजे ओ ओल्ड. औषध खावरा तुका सांगा त्यातल्या आज खऱ्या अर्थांना त्या व्यासांका आनंद झालो असतो लो. कारण त्यांच्या महाभारताचा रूपांतर तातलो इंग्रजीत करीत ह्या त्यांना स्वप्नात पण वाटला नाही होता. पण एक लक्षात ठेव, फॉरेनला गेलात तर थंय गेल्यानंतर हेचो लेखक डायमीटर म्हणान सांगा नको, महर्षी व्यास म्हणानच सांगा. तुमका काय जमाचं नाही मारा शिरापडाने तुमच्या तोंडावर मी एकटोच जात आहे. तात्यानू काय हात लावायचं नाही, लांबसून काय बोलतात. तात्यानू काय? एक शेवटचा चान्स दिवा. शेवटचं म्हणजे एकदम शेवटचं. जर समजा ह्याच्यात हरलात तर काढून टाकीन. समजा असं समजा ह्या बाजूक ठे, असं समजा ही पराता, त्या परातीत पाणी आ, त्याच्यात बघायचं ना माशाचं डोळं फोडायचं. आता माका छाती दाखोक होई. हय ती बाहेर काढलेली कवटा आतमध्ये घे आणि पाण्यात काय दिसतं तर सांग. सांग सांग बघूया पाण्यात काय दिसतं बघूया माका बघूया. काय काय रे काय. तात्यानू हा. माका पाण्यात चटेरी पटेरी काहीतरी दिसता. पाण्यात चटरी पटरी कसा काय दिसत. तात्यानू खऱ्यात दिसता. अरे कसं शक्य चटरी पटरी पाण्यात कसं काय दिसत. बघा तात्यानू. अरे हो खरंच चटरी पटरी. अरे मायानो तुमका मी माशाचं डोळं फोडूक सांगले, तुम्ही खाली चटेरी पटेरी काय बघताय. आणि तू लांबराव माझ्या आतमध्ये निदान चटेरी पटेरी चड्डी तरी या नुसता धोतारा. काय माझ्या राशी गेले. एक माझा धोतर बघता, दुसरं धोतराच्या आतमधली चड्डी बघता. तुमच्या काही होता ना चलत तात्यानू राहतो. ए बाबाय तू तात्यांचा अपमान करतसा. तात्यानू तुम्ही माका बरोबर घ्यावा. तात्यानू माका मुंबई येऊचा असा अपमान तू करतेल. जास्त आवाज करा नको भुसकाट करेन. म्या भानामती करान. मी मूठ मारेन. मी मुंजो सोडान. मी सगळं सोडेन. अरे मेल्यानु भांडत काय राहता. चांगली कलाकृती करूची असत ना तर कोकणी माणसांनी एकत्र येऊ घ्या. आणि तुम्ही भांडत राहता. चला युती करा, ताबडतोब युती करा. तात्यानू आम्ही चुकलो, आमका माफ करा. आमका मुंबई येऊचा असा आम्ही युती करतलो. महाराने कोणाच्या नशिबान का होईना पण दोन कोकणी माणसं एकत्र येली. आता तुम्ही येतात ना मुंबई, मग एक काम करा, गंजी फ्रॉका पाटलेनी घ्या, बॅग भरा आणि माझ्यावर मुंबईत चला. आपण थंय तालीम करूया आणि गणपतीत नाटक ओपन करूया. म्हणजे तात्यानू नाटकाचे प्रयोग गणपतीत असतले. कॉन्ट्रॅक्टचा नाटक आहे ना. तात्यानू गणपती गावाक येऊक मिळचा नाही. अरे मेले गावा गेले तर नाटकात काम कोण करतो लो. गे बाय म्हणजे गणपती चुकात. तात्यानू माझी आई ना आजारी असता, ती आधी बरं करतलंय मग नाटकात येतलंय जाते. गणपती कोण सोडा. ए बाबाय हे ऐक ना बाबाय, बरा झाला गेलो तो माझ्याकडे दोन तिकटात की ना. चल आपण दोघे. नाही 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 तात्यानू माझ्या कोर्टात केशी होत. म्हणजे मी थैसर इलो तर कोर्टात कोण जातलो. मी जातो. अरे तात्या माझं महत्वाचं घेऊन जातो. अरे ऐक तर काय महत्वाचं आहे तात्या. ऐक गणपती कोण सोडन. काका माहित होता कोकणी माणूस हा गणपती अजिबात सोडतो नाही. तुमका सांगते आमच्या कोकणचं एक वैशिष्ट्य, जगाच्या कानाकोपऱ्यात खय जरी कोकणी माणूस असलो तरी गणपतीक मात्र तो आपल्या घराकडेची असा. बोला गणपती बाप्पा. अप्रतिम. खरं सांगा तुमचा परफॉर्मन्स कसा झाला. कसा. पायरी पायरीनं वर चढत शेवटी हापूस आंबो सारखा झाला. वा वा वा. आणि श्रमेश कॉफीला येशील माझ्याबरोबर कधीतरी. किती गोड किती गोड किती गोड करतोस तू सगळंच. तुझं काम, तुझा आवाज. जाऊ दे, मी प्रेमात पडते. असं आपण डिरेक्टली सरपंचांना विचारूया की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. प्रथमेश, रमेश, तुम्ही दोघं लाजवाब आहात. म्हणजे प्रत्येक स्किटमध्ये काहीतरी एक्स फॅक्टर तुम्ही आणता. आज कॉस्ट्युममधून आणला, भाषेमधून आणला. आणि दिग्यासारख्या त्या भाषेची पकड असलेल्या नटाबरोबर त्याच भाषेतलं स्किट करणं इज नॉट अ जोक. म्हणजे
आमचा जवळचा मित्र पुष्कर श्रोत्री तो सुद्धा मालवणी बोलतो, पण त्याचं मालवणी मालाडच्या मालवणीच्या जवळ पण जात नाही. वा क्या बात, क्या बात. वा 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 वा. मालाडच्या पण मालवणीजवळ. उत्तमरित्या पार पाडलं हे स्किट, त्याबद्दल तुमचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन. सई. दिगंबर दादा, तुझं खूप खूप स्वागत या मंचावर. थँक्यू. एक प्रॉमिस करा की तुम्ही येत राहाल इकडे, प्रॉमिस प्रॉमिस. कारण तुमच्या तोंडून आलेली गोड गोड कोकणी भाषा आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की. प्रथमेश रमेश, आजचं पण स्किट तुम्हीच लिहिलंय आणि तुम्ही ते खूप छान परफॉर्म केलं. आज तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला आणि छान एनर्जी होती. असेच छान छान परफॉर्मन्सेस तुमच्याकडून अपेक्षित आहेत, तर त्याचा क्रम चढताच राहू दे. खूप मस्त. थँक्यू थँक्यू. सुपर. जाणून घेऊया या परफॉर्मन्ससाठी सरपंच तुम्हाला किती गुण देत आहेत. प्रसाद. 9 गुण. आणि हे दिगंबरसाठी डबल धमाका. 9.5 गुण. थँक्यू सो मच दिगंबर दा. तुम्ही पुन्हा पुन्हा या मंचावर यावं असं तुम्ही प्रॉमिस केलेलंच आहे. खरंच तुम्ही पुन्हा पुन्हा या आणि तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. थँक्यू. वा वा. आणि आता जाणून घेऊया आजच्या भागात हास्य खुर्दच्या गावकऱ्यांनी आणि इनामदारांनी घातलेला दंगा सरपंचांना कसा वाटला. प्रसाद. खूपच मजा आली आजच्या भागामध्ये. मुळात माझा खूप जवळचा जुना मित्र दिगंबर, खूप वर्षांनी त्याचं काम खूप जवळून बघता आलं. त्याची नाटकं मी बघत असतोच. नाटकं म्हणजे व्यावसायिक. बहार आणली त्यांनी. प्रसाद आणि नम्रतानी तर म्हणजे बहार कहर केला आजच्या एपिसोडमध्ये. त्या फॅन्सच्या मुवमेंटमध्ये एक नमूद करावं असं वाटतं अत्यंत प्रामाणिकपणे की कित्येक फॅन्स अक्षरशः जीव लावणारे असतात आणि जीवापाड प्रेम करणारे सुद्धा असतात. हा टोटल भाग आज आपण आपल्या महाराष्ट्राची हास्य जत्राच्या आणि आपल्या सगळ्या कलाकारांच्या पर्सनल फॅन्सना डेडिकेट करूया. क्या बात है. सई. हास्य जत्रा दिवसेंदिवस खूप जास्त रंगत चालली आहे, याचा खूप आनंद आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप छान रिस्पॉन्स आपल्याला येतोय. त्याच्यामुळे बरं वाटतंय या खुर्चीवर बसायला. परवाच एका इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं की तुला कसं वाटतंय. मी म्हणलं की खूप हा ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण जबाबदारी आहे आणि हसायचं पण आहे, त्यामुळे थोडंसं अवघड काम आहे पण मजेदार काम आहे. मी खूप एन्जॉय करते. आय होप महाराष्ट्र पण एन्जॉय करत असेल आणि असेच दणदणीत एपिसोड्स प्रत्येक वेळेला आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता विसरू नका. फक्त सोनी मराठी. विणूया अतूट नाती. सुपर. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे रामराम म्हणण्याची. पण उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे की कोण ठरणार आहे ह्या आठवड्याचा कॉमेडीचा जहागीरदार. कोण मिरवतायत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा आणि कोणाला मिळतोय परतीचा नारळ. तर भेटूया उद्याच्या भागात सांच्याला ह्याच वक्ताला, कारण इथंच मिळतीया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.